तर काय म्हणता मित्रांनो, वेलकम आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही विचारामध्ये पडले असाल की आम्ही कुठं निघालो. तर आम्ही कुठंच नाही निघालो, तर आम्ही गेलतो प्रज्वलच्या घरी जेवण करायसाठी. आमचे मित्र म्हणजे असे की मी होतो झोपून आणि झोपेतूनच आणलं मला यायनं उचलून, चाल म्हणे जेवण करायसाठी. म्हणे ठीक आहे म्हटलं, निघतो म्हटलं तयार. तो उद्या म्हटलं नाही म्हणे तसाच चाल म्हणे. आणले टी शर्ट घातला, पॅन्ट आणि निघालो. आणि हा आमचा म्हणजे मेन कार्यकर्ता व्हिडिओ काढणारा कारण की याच्यावरची राहते चांगला मोबाईल व्हिडिओ काढायसाठी. आणि हे आमचे नमुने इतके हळूहळू येत होते याच्यासाठी थांबा लागलं. नंतर आम्ही निघालो रस्त्यानं प्रज्वलच्या घराकडे जायसाठी जेवासाठी. तर मधातच आमचे मित्र म्हणते की इथं आपण कंटेंटच बनवू म्हणते. यायला कंटेंटच दिसते जिथं पाहिलं तिथं. काढला मोबाईल, घेतला व्हिडिओ आणि निघालो रस्त्यानं घराकडे. नंतर आलतो आम्ही पेट्रोल पंपवर गाडीमध्ये पेट्रोल टाकायसाठी, कारण की आमच्या गाडीचं तेल झालं खतम. इथंही मित्राला कंटेनच पाहिजे, इथंही व्हिडिओ बनवतच होते. मी गेलतो पाणी प्यासाठी, पाणी काही चांगलं होतं नाही. नंतर जाता जाता मधात लागलं फाटक आणि हे बंदच पडलं. आम्ही इथपर्यंत थोडी वाट पाहिली की ना पाहिली तशीच ट्रेन आली. ट्रेन जातच होती आणि आम्ही इथं वाट बघतच होतो, कधी फाटक उघडते आणि कधी नाही. वाट पाहता पाहता आम्हाला माहित पडलं की इथून दुसरी ट्रेन पण जाणार आहे. तर आम्हाला अजून थांबायला लागलं आणि इथं ओमायला दिसलं एक पाणी आणि इथं पवायलाच जातो म्हणे. टाक म्हटलं उडी, म्हटलं नाही म्हणे राहू दे म्हणे. नंतर आली दुसरी ट्रेन, तुम्ही बघू. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। नंतर आम्हाला दिसले आबाजी आणि त्याची घेतली आम्ही ना मजा. डोलकपूर तर नाही इथं डवलापूर आहे. डोलापूर हा डवलापूर हे समोरचा भाटा आहे ना, भगवा भाटवर हा. बरं का तिथून गेलं का बघ. आम्हाला म्हणे डोलकपूर म्हणे. नाही डवलापूर. डोलापूर ना किती. ये शाम का दिलकश मंजर, ये साहिल और समंदर. नंतर आम्हाला पजाच्या गावात दिसला एक दुसरा आजोबा. डोलापूर ने ढोलकपूर. तुम्ही डवलापूर आहेच ना इकडं. ढोलकपूर. डोलक नाही जेवण जायचं हे सांगा तुम्ही काय इंगत जाते तर तिकडून तुम्ही आलं कोणा मार्गानं ढोलकपूर. अलीपूर शिरगाव डवलापूर तिकडून चाला तुम्ही. चला मी गाडी बोलतो चला मग. म्हणते का चोरी चोरी दिल तेरा चुराएंगे. नंतर मित्र म्हणे चाल म्हणे गाव फिरून येऊ म्हणे. चला म्हटलं. गाव फिरता फिरता आम्हाला दिसले बंदर इतके सारे होते की पाहू शकता, एकावर एक चढून होते. आम्ही ना आबाजीला विचारलं आमच्या मित्राचं घर. घर कुठे मुन्नूर गाव बघे तिकडं गावात. आणि हे मेन म्हणजे प्रज्वलच्या घरचे महालक्ष्मी, किती चांगले दिसतो. डेकोरेशन पण छान केलं प्रज्वलनं. नंतर इथं जेवण स्टार्ट झालं, तर सगळेजण इथं जेवण करत होते आणि आम्ही इथं पंगत वाढत होतो. आणि हा मेन म्हणजे प्रज्वल दादा, याच्याच घरी आम्ही